सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार सुरू असून अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 9 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं घोषित करण्यात आलेली आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुमरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झालेले आहे. मी दृश्य पाहता ते पाटण तालुक्यातील दृश्य आहेत. आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कोयना धरणातून सध्या 44,720 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातो आहे. याचबरोबर धोममधून 5,500, कनेरमधून 5,800, उरमोडी 4,300, तारळी 9,900, धूम-बलकोडी 4,400 म्हणजे सध्या 1,00,000हून जास्त विसर्ग आणि हा कृष्णा नदीत केला जातो आहे. म्हणजेच कृष्णा नदी ही आता दुथडी भरून वाहते, किंबहुना काही तासातच ही धोक्याची पातळीसुद्धा गाठू शकेल असा अंदाज व्यक्त होतो आहे. ही दृश्य आहे ती पाटण तालुक्यातून पाहत आहे. भूस्खलन झालेलं आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचलेले आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना या ठिकाणी जोरदार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. अनेक घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. यामुळं आगामी काळात येत्या 20 ते 22 तासात, 24 तासात धोक्याचा इशारासुद्धा सातारा असेल, कराड, पाटण याचबरोबर सांगली या सर्व शहरांना देण्यात आलेला आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कोयना धरणाचे दरवाजे 10 फुटावर नेण्यात आलेले आहेत आणि 44,000 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या नदीपात्रात केला जातो आहे. याचबरोबर धोम, तारळी, उरमोडी, कनेर यासारखी धरणंसुद्धा भरल्यामुळं मोठ्या प्रमाणात विसर्ग हा नदीपात्रात केला जातो आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी बचत कार्यसुद्धा केलं जात आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील याचबरोबर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह सर्व आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी मदत कार्यासाठी पुढे आलेले आहेत. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये हाहाकार पाहायला मिळतोय या पावसाचा. ही जी दृश्य आहे ती सातारा महाबळेश्वर रस्त्यावरील, याचबरोबर पाटण तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे. यामध्ये हुमरळी, ढोकावळे, मिरगाव, आंबेघर या ठिकाणी मोठे नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. येणारे 24 ताससुद्धा सातारा जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. काही वेळापूर्वी थांबलेला पाऊस आता इतका जोरदार सुरू झालेला आहे. यामुळं आणि याच वेळी कोयना धरणातून सुटणारं पाणी आणि असणारा हा पाऊस यामुळं नदीपात्रामध्ये मोठा धोका होऊ शकतो. नदीपात्राची गावं आहेत, शहरं आहेत, त्यांना देखील मोठा धोका आहे. तुम्ही दृश्य पाहताय ती आमदार बाळासाहेब पाटील पालकमंत्री हे स्वतः पाटणमध्ये आता सध्या लोकांना मदत कार्य करत आहेत.